नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या मागील व्हिडिओमध्ये आपण एक पॉईंट पाहिला होता, क्रोमोसोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स. त्याच्यानंतर क्रोमोसोमचा स्ट्रक्चर पाहत होतो आपण. क्रोमोसोममध्ये आपण त्याची साईज, त्याच्यानंतर नंबर ऑफ क्रोमोसोम हे पॉईंट पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे तर स्ट्रक्चर ऑफ टिपिकल क्रोमोसोम. तर टिपिकल क्रोमोसोम म्हणजे काय आणि तो असतो काय किंवा त्याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट्स असतात हे आपल्याला पाहिजे आहेत. तर दिस इज द टिपिकल क्रोमोसोम किंवा आपण हा मेटाफेजिक क्रोमोसोम काढलेला आहे. द टिपिकल क्रोमोसोम consist of following parts, that is primary constriction, secondary constriction, telomere, nucleolar organizer and satellite. See one by one. Primary constriction, or it is also called as centromere. This where or when these chromosomes can be occurred or observed. This typical chromosome can be observed during metaphase of the cell division under microscope. आपण हा टिपिकल क्रोमोसोम जनरली मेटाफेजला पाहू शकतो. Each chromosome consists two chromatids. म्हणजे हे एक क्रोमॅटिड आहे आणि हे दुसरं क्रोमॅटिड आहे. म्हणजे each chromosome consists two chromatids. These two chromatids joined with each other by centromere. हे दोन क्रोमॅटिड्स सेंट्रोमियरला आपल्याला इथं अटॅच झालेले दिसत आहेत. म्हणजेच काय, सेंट्रोमियर इज नथिंग बट द पॉइंट ॲट विच दिस टू क्रोमॅटिड्स जॉईंड विथ इच अदर. दिस सेंट्रोमियर इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. ॲट द प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन देअर इज disc-like plates are present called as kinetochores. This kinetochores, or at the kinetochores, spindle fibers get attached during the cell division. Later on, secondary constriction. तर कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे काय, आपण थोडक्यात खाचा असं म्हणूया. तर क्रोमोसोमवरती काही खाचा आपल्याला पाहायला मिळतात. जिथं क्रोमॅटिड्स बांधलेले असतात ती झाली प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. आता सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे काय, बियॉन्ड द प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन देर आर सम कॉन्स्ट्रिक्शन्स विच आर प्रेझेंट ऑन क्रोमोसोम इज कॉल्ड ॲज सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन. म्हणजे प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन सोडून क्रोमोसोमवरती आणखीन आपल्याला कॉन्स्ट्रिक्शन्स पाहायला मिळतात, त्याला काय म्हणायचं, सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन. आता तुमच्या पुस्तकामध्ये सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन फर्स्ट सेकंड असं दिलेलं आहे. आता ते लक्षात न घेता आपण सोपं लक्षात घेऊया थोडक्यात. ॲट वन ऑफ द सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन न्यूक्लिओलर ऑर्गनायझर इज बाइंड, और ॲट द वन ऑफ द सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज न्यूक्लिओलर ऑर्गनायझर. दिस न्यूक्लिओलर ऑर्गनायझर इज युटिलाइज्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस म्हणजे केंद्रकाचा केंद्रकी म्हणतो आपण. म्हणजेच एका सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शनला न्यूक्लिओलर ऑर्गनायझर आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा न्यूक्लिओलर ऑर्गनायझर कशासाठी उपयोगात आणला जातो, तर न्यूक्लिओलस तयार करण्यासाठी. पुढे काय पहा, सॅटेलाइट. बियॉन्ड द न्यूक्लिओलर ऑर्गनायझर देअर इज अ राऊंड शेप्ड स्ट्रक्चर इज प्रेझेंट इज कॉल्ड ॲज सॅटेलाइट. म्हणजे न्यूक्लिओलर ऑर्गनायझरच्या नंतर एक छोटीशी राऊंड बॉडी आपल्याला पाहायला मिळते, त्याला काय म्हणायचं, सॅटेलाइट. लॅटर ऑन, टिलोमियर. टिलोमियर इज नथिंग बट टिप ऑफ क्रोमोसोम. टिलोमियर, टिप ऑफ क्रोमोसोम. What is the function of this telomere? Telomere prevents the attachment of two chromosomes. तर फॉर एक्झाम्पल आपल्यामध्ये 46 क्रोमोसोम्स आहेत पहा. मग एक क्रोमोसोम्स एकमेकाला चिकटू नयेत, तो खबरदारी कोण घेतं, तर टिलोमियर. म्हणजेच काय, टिलोमियर प्रिव्हेंट्स द स्टिकिंग ऑफ क्रोमोसोम टू इच अदर. त्याच्यानंतर आपल्याला क्रोमोनिमाटा म्हणजे काय पाहिजे पहा. क्रोमोनिमाटा हा महत्त्वाचा पार्ट आहे. क्रोमोनिमाटा इज नथिंग बट these are
आता हे आपल्याला काय दिसतंय पहा, आता क्रोमोसोम्स आपल्याला माहिती आहेत कशाचे बनलेले असतात, तर डीएनएचेच असतात. म्हणजेच काय, इच क्रोमॅटिड, प्रत्येक क्रोमॅटिडमध्ये आपण काढले पहा, इच क्रोमॅटिड कन्सिस्ट डबल स्टँडर्ड डीएनए मॉलिक्यूल विच एक्सटेंड फ्रॉम वन एंड टू अनदर एंड. म्हणजेच क्रोमॅटिडमध्ये काय असतं, डबल स्टँडर्ड डीएनए असतो आणि तो एका एंडपासून दुसऱ्या एंडकडे आपल्याला रन झालेला दिसतोय आणि तोच डबल स्टँडर्ड डीएनए म्हणजेच काय आहे तर क्रोमोनिमाटा विच रन्स फ्रॉम वन एंड टू अनदर एंड. दिस क्रोमोसोम कंटेन द मॅट्रिक्स. या क्रोमोसोममध्ये आपल्याला जेल लाईक स्ट्रक्चर पाहायला मिळतं, त्याला म्हणायचं मॅट्रिक्स. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ टिपिकल क्रोमोसोम्स विच जनरली सीन ॲट द मेटाफेज. सोपं स्ट्रक्चर आहे. प्रत्येक नेमिंगचं आपल्याला एक एक फक्त वाक्य करायचं आहे. प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे काय, सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन, त्याच्यानंतर टिलोमियर, न्यूक्लिओलर ऑर्गनायझर, सॅटेलाइट आणि क्रोमोनिमाटा. खूप सोपं स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजेत टाईप्स ऑफ क्रोमोसोम्स. टाईप्स ऑफ क्रोमोसोम्स. तर टाईप्स ऑफ क्रोमोसोममध्ये तुमच्या पुस्तकामध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे पहा. टाईप्स ऑफ क्रोमोसोमची एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ही ॲक्टिव्हिटी आपण इथं सोडवलेली आहे. तर टाईप्स ऑफ क्रोमोसोम ऑन द बेसिस ऑफ सेंट्रोमियर पोझिशन. आता हे टाईप जे पाडलेले आहेत क्रोमोसोमचे ते कशावरून पाडलेले आहेत, तर सेंट्रोमियर कुठं आहे, त्याची पोझिशन कुठं आहे सेंट्रोमियरची, त्याच्यावरून हे टाईप्स पाडलेले आहेत. आता टाईप्स ऑफ क्रोमोसोम, त्याच्यानंतर नेम ऑफ क्रोमोसोम, त्याच्यानंतर पोझिशन ऑफ सेंट्रोमियर आणि शेप ऑफ दिस क्रोमोसोम ड्युरिंग द ॲनाफेज. म्हणजे काय, या क्रोमोसोमचा शेप ॲनाफेजच्या वेळेस कसा दिसेल हे आपल्याला दिलेलं आहे. खूप सोपं आहे. हा चार्ट लक्षात ठेवा. कशावरून दिलेला आहे तर पोझिशन, ठिकाण, सेंट्रोमियर कुठं आहे क्रोमोसोममध्ये, त्याच्यावरून हे 4 टाईप दिलेले आहेत. टाईप्स ऑफ क्रोमोसोम. फर्स्ट वन मेटासेंट्रिक क्रोमोसोम, सब मेटासेंट्रिक क्रोमोसोम, ॲक्रोसेंट्रिक क्रोमोसोम अँड टिलोसेंट्रिक क्रोमोसोम. आता मेटा म्हणजे मिडल. मेटा म्हणजे काय, मिडल. सेंट्रिक म्हणजे सेंटरला. म्हणजे थोडक्यात इथं दिसतोय आपण क्रोमोसोम काढलेला आहे. इथं सेंट्रोमियरची पोझिशन कुठं आहे, 2 क्रोमॅटिडच्या बरोबर मध्ये. म्हणजे सेंट्रोमियर इज प्रेझेंट ॲट द मिडल रिजन कॉल्ड ॲज मेटासेंट्रिक क्रोमोसोम विच लुक्स लाईक अ व्ही शेप ड्युरिंग ॲनाफेज. लेटर ऑन सेकंड वन, सब मेटासेंट्रिक क्रोमोसोम. सब मेटासेंट्रिक क्रोमोसोम, द सेंट्रोमियर इज प्रेझेंट जस्ट अवे फ्रॉम द मिडल रिजन. मध्यापासून थोडासा बाजूला आपल्याला सेंट्रोमियर गेलेला दिसतोय. म्हणजेच काय, जस्ट अवे फ्रॉम द मिडल रिजन. सच अ टाईप ऑफ क्रोमोसोम इज कॉल्ड ॲज सब मेटासेंट्रिक क्रोमोसोम and it looks like a L shape during the anaphase. Later on, acrocentric chromosome. Acrocentric chromosome, the centromere is present just near to the end. म्हणजे काय, हा सेंट्रोमियर जर पाहिला आपण तर तो एंडकडे चाललेला दिसतोय आपल्याला. म्हणजे जस्ट नियर टू द एंड. ॲक्रोसेंट्रिक. centromere is present just near to the end and it looks like J shape during anaphase. आणि तो कसा दिसतो, J शेपचा दिसतो ॲनाफेजच्या वेळेस. टिलोसेंट्रिक क्रोमोसोम. टिलो म्हणजे टिप लक्षात येते आपल्याला. ॲट द एंड, दॅट मीन्स सेंट्रोमियर इज प्रेझेंट ॲट द टिप ऑफ क्रोमोसोम. म्हणजे थोडक्यात काय, सेंट्रोमियर आपल्याला कुठं दिसतोय, क्रोमोसोमच्या टिपला दिसतोय. इन दॅट क्रोमोसोम अनदर आर्म ऑफ क्रोमोसोम इज अब्सेंट. इथं आपल्याला 2 आर्म दिसत आहेत क्रोमोसोमच्या प्रत्येकाचे. इथं दोन्ही आर्म कसे आहेत क्रोमोसोमचे, सिमिलर आहेत. इथं जर आपण सबमेटासेंट्रिकमध्ये जर पाहिलं तर एक आर्म कसा दिसतोय आपल्याला, शॉर्ट दिसतोय आणि दुसरा आर्म कसा दिसतोय, लॉंग दिसतोय. ॲक्रोसेंट्रिकमध्ये 1 आर्म इज टू शॉर्ट, अनदर आर्म इज टू लॉंग. आणि इथं टिलोसेंट्रिकमध्ये जर आर्मच्या बाबतीत जर आपण सांगायचं म्हटलं तर काय म्हणता येईल, इन टिलोसेंट्रिक क्रोमोसोम सेकंड आर्म इज अब्सेंट. एकच आर्म दिसतो आपल्याला क्रोमोसोमचा, सेकंड आर्म इज अब्सेंट. टिलोसेंट्रिक. सेंट्रोमियर इज प्रेझेंट ॲट द एंड and it looks like a I shape during anaphase.
These are the 4 type of chromosomes on the base of or on the basis of centromere position. सेंट्रोमियर कुठं आहेत क्रोमोसोमचा त्याच्यावरून हे 4 टाईप दिलेले आहेत, मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक अँड टिलोसेंट्रिक. ठीक आहे, त्याच्या पुढचा पार्ट आपण पाहूया, सेक्स क्रोमोसोम. तर सेक्स क्रोमोसोम म्हणजे काय तुमच्या लक्षात येतच आहे. द सेक्स क्रोमोसोम इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲलोसोम्स. तुमच्या पुस्तकामध्ये व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन म्हणजे एका वाक्यात उत्तर द्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे पहा. व्हॉट आर ॲलोसोम्स. ॲलोसोम्स म्हणजे काय, तर ॲलोसोम्स म्हणजेच काय असतं, सेक्स क्रोमोसोम्स. आता सेक्स क्रोमोसोम आपल्याला माहिती आहेत इन ह्युमन बिंग. देर आर 2 टाईप ऑफ सेक्स क्रोमोसोम, दॅट इज एक्स अँड वाय सेक्स क्रोमोसोम. कुठले आहेत 2, एक्स अँड वाय सेक्स क्रोमोसोम्स. आता आपल्याला एक्स अँड वाय सेक्स क्रोमोसोम पाहायचा आहे. ह्याचं स्ट्रक्चर पाहण्यासाठी आपण काय करूया, तो डिफरन्समध्येच पाहूया. हे जो एक्स आणि वाय क्रोमोसोम आहे तो आपण डिफरन्समध्येच पाहूया, म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. तर एक्स आणि वाय सेक्स क्रोमोसोम त्याचा डिफरन्स जर आपण पाहिला, तर एक्स आणि वाय क्रोमोसोम आपल्याला पाहायचा आहे पहा. एक्स क्रोमोसोम आणि वाय क्रोमोसोम हा कुठला आहे, एक्स क्रोमोसोम आहे, आणि हा कुठला आहे, वाय सेक्स क्रोमोसोम आहे. तर ह्याच्यामध्ये दिस एक्स अँड वाय क्रोमोसोम हॅव्हिंग 2 आर्म्स दिसतातच. याच्यामध्ये 2 आर्म्स आहेत आणि याच्यामध्ये 2 रिजन्स पण आपल्याला पाहायला मिळतात, होमोलॉगस रिजन आणि नॉन होमोलॉगस रिजन. इथं काय आहे, हा मध्ये सेंट्रोमियर आहे. तर लक्षात आलं, हा एक्स क्रोमोसोम आहे आणि हा कुठला आहे, वाय क्रोमोसोम आहे. तर याच्यामध्ये आपण काय पाहूया, डिफरन्स पाहूया. मगाशी सांगितलं तुम्हाला ॲलोसोम्स म्हणजे काय. ॲलोसोम्स आर नथिंग बट तर क्रोमोसोम्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स कॉल्ड ॲज सेक्स क्रोमोसोम. म्हणजे जे क्रोमोसोम सेक्स डिटरमाइन करतात त्यांना काय म्हणायचं, ॲलोसोम्स. ठीक आहे, एक्स आणि वाय क्रोमोसोम. अच्छा, याच्यामध्ये काही सिमिलर पॉईंट्स आहेत आणि काही डिसिमिलर पॉईंट्स पण आहेत. म्हणजे जे सिमिलर पॉईंट आहेत ते आपण पाहूया, त्याचबरोबर डिसिमिलर पार्ट सुद्धा किंवा पॉईंट सुद्धा आहेत त्याच्यामध्ये, ते पण आपण पाहूया. आता याच्यामध्ये डिफरन्स जर आपण पाहिला, डिफरन्स बिटवीन एक्स अँड वाय क्रोमोसोम जर पाहिला आपण, तर आपल्याला काय काय पाहता येईल पहा. एक्स अँड वाय क्रोमोसोम. तर एक्स क्रोमोसोम पहा, इट इज द स्ट्रेट लॉंग अँड रॉड लाईक. एक्स क्रोमोसोम कसा आहे, इट इज स्ट्रेट लॉंग अँड रॉड लाईक. आत्ताच मी तुम्हाला दाखवलं एक्स क्रोमोसोम हा कसा आहे, लॉंग आहे, मोठा आहे दॅन द वाय क्रोमोसोम. म्हणजेच काय, एक्स क्रोमोसोम is long rod shaped while Y chromosome is short than X chromosome. Later on second, X chromosome is metacentric chromosome. Metacentric chromosome and Y chromosome is acrocentric. Acrocentric. आता इथं पहा, सेंट्रोमियर इथं दिसतोय, दोन्ही आर्म सारखेच आहेत. म्हणजे सेंट्रोमियर कुठं आहे, मिडलला आहे. म्हणजेच एक्स क्रोमोसोम जो आहे तो कुठल्या प्रकारचा आहे, तर मेटासेंट्रिक टाईपचा आहे. आणि इथं पहा, सेंट्रोमियर आपल्याला मध्यापासून थोडासा बाजूला गेलेला दिसतोय, म्हणजे जस्ट अवे फ्रॉम द मिडल रिजन किंवा ॲट द और इट इज नियर टू द एंड. म्हणून हा कसा आहे, ॲक्रोसेंट्रिक आहे. वाय क्रोमोसोम हा कसा आहे, ॲक्रोसेंट्रिक आहे. आणि एक्स क्रोमोसोम हा कसा आहे, मेटासेंट्रिक प्रकारचा आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे, एक्स क्रोमोसोम contain large amount of euchromatin and less amount of heterochromatin, while Y chromosome contain less amount of euchromatin and large amount of heterochromatin. आता हे युक्रोमॅटिन किंवा हेटेरोक्रोमॅटिन हे काय आहे, तर हे तुम्ही
न्यूक्लियसचं स्ट्रक्चर 11वीला अभ्यासलेलं होतं, त्याच्यामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळतं, हेटेरोक्रोमॅटिन आणि युक्रोमॅटिन. आता आपण आपल्याला समजण्यासाठी किंवा आपण सध्या इथं हे भाग काही पाहणार नाही, फक्त सोपं सांगते तुम्हाला. युक्रोमॅटिन जो आहे तो जेनेटिकली ॲक्टिव्ह पार्ट असतो आणि हेटेरोक्रोमॅटिन जो आहे तो जेनेटिकली लेस ॲक्टिव्ह पार्ट असतो. एवढं सध्या लक्षात ठेवा. याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला ते न्यूक्लियसचं स्ट्रक्चर तुम्ही 11वीला अभ्यासले तिथं पाहायला मिळेल. सध्या तर लक्षात ठेवा, एक्स क्रोमोसोम कंटेन लार्ज अमाऊंट ऑफ युक्रोमॅटिन, म्हणजे एक्स क्रोमोसोममध्ये जास्त ॲक्टिव्ह पार्ट असतो जीनचा, अँड लेस अमाऊंट ऑफ हेटेरोक्रोमॅटिन. याच्याबरोबर उलटं वाय क्रोमोसोममध्ये पाहायला मिळतं. वाय क्रोमोसोम कंटेन लेस अमाऊंट ऑफ युक्रोमॅटिन अँड लार्ज अमाऊंट ऑफ हेटेरोक्रोमॅटिन. Fourth one, euchromatin has large amount of DNA, hence genetically active. मी तुम्हाला आत्ता सांगितलं, युक्रोमॅटिन म्हणजे काय, जेनेटिकली ॲक्टिव्ह पार्ट असतो आणि जेनेटिकली ॲक्टिव्ह पार्ट असल्यामुळं त्याच्यामध्ये DNAचं प्रमाण कसं असतं, जास्त असणार आहे. म्हणजेच काय, युक्रोमॅटिन कंटेन लार्ज अमाऊंट ऑफ DNA, हेन्स इट इज जेनेटिकली ॲक्टिव्ह. आणि युक्रोमॅटिन कंटेन लेस अमाऊंट ऑफ DNA, हेन्स इट इज जेनेटिकली लेस ॲक्टिव्ह. वाय क्रोमोसोममध्ये पण युक्रोमॅटिन असतो, परंतु तो कमी प्रमाणात असतो. त्याच्यामुळे तो कमी प्रमाणात म्हणजेच त्याच्यामध्ये DNA कसा असतात, कमी प्रमाणात असतात, त्याच्यामुळे तो लेस ॲक्टिव्ह असतो. दॅट इज युक्रोमॅटिन कंटेन लेस अमाऊंट ऑफ DNA, हेन्स इट इज जेनेटिकली लेस ॲक्टिव्ह. Later on, fifth one, non-homologous region of X chromosome contain more genes. तर नॉन होमोलॉगस पार्ट म्हणजे कुठला, इथं पहा आपण क्रोमोसोम पाहिला होता एक्स आणि वाय क्रोमोसोम, त्याच्यामध्ये हे दोन रिजन्स आहेत. हे काय, होमोलॉगस रिजन. होमोलॉगस रिजन म्हणजे काय, एक्स आणि वाय क्रोमोसोमचे हे दोन रिजन सारखेच असणार आहेत, होमोलॉगस रिजन म्हणतो त्याला. आणि नॉन होमोलॉगस रिजन म्हणजे हे दोन्ही रिजन जे आहेत, एक्सचा वेगळा वायचा वेगळा असणार आहे, म्हणजे नॉन होमोलॉगस रिजन. तर नॉन होमोलॉगस रिजन जो आहे एक्स क्रोमोसोमचा, त्याच्यामध्ये काय असतात, मोर जीन्स असतात, while non-homologous region of Y chromosome contain less genes. Later on, sixth one, X-linked genes on present non-homologous region. हे लक्षात ठेवा. आणखीन आपल्याला जर नावं द्यायची म्हटलं तर आपल्याला देता येतात या क्रोमोसोमवरती. तर इथं आपण काय लिहूया, वाय लिंक्ड जीन्स. वाय लिंक्ड जीन्स, हे वाय लिंक्ड जीन्स कुठं असतात किंवा एक्स लिंक्ड जीन्स कुठं असतात हे लक्षात ठेवायचंय, कारण हे आपल्याला पुढे लागणार आहे. तर एक्स लिंक्ड आणि वाय लिंक्ड जीन्स, एक्स लिंक्ड जीन्स अर्थातच कुठं असतात, नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोसोम, अँड वाय लिंक्ड जीन्स आर प्रेझेंट ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोसोम. दिस इज द डिफरन्स ऑफ X and Y sex chromosome. These are the different points which are present in X and Y chromosome. हे वेगळे काय आहे, डिफरन्स पॉइंट आपल्याला एक्स आणि वाय क्रोमोसोम मध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर काही सिमिलर पॉइंट्स पण आपल्याला पाहायला त्याच्यामध्ये मिळतात. तर ते कुठले आहेत पहा, होमोलॉगस रिजन शोज सिमिलर जीन्स and non-homologous region contain dissimilar genes. मी तुम्हाला सांगितलं आता, हे होमोलॉगस रिजन जे आहेत त्यांच्यामध्ये असणारे जे जीन्स आहेत ते सारखेच असतात एक्स आणि वाय क्रोमोसोममध्ये, आणि नॉन होमोलॉगस रिजनमध्ये एक्स आणि वाय क्रोमोसोममध्ये असणारे जीन्स हे कसे असतात, वेगवेगळे असतात, म्हणजे डिसिमिलर. दॅट इज होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोसोम कंटेन सिमिलर जीन्स, while non-homologous region of X and Y chromosome contain dissimilar genes. Later on, both sex chromosome contain homologous and non-homologous region. हे तुम्हाला सांगितलं, दोन्ही क्रोमोसोम मध्ये काय पाहायला मिळतात, आपल्याला दोन रिजन्स पाहायला मिळतात, एक तर होमोलॉगस रिजन आणि दुसरा नॉन होमोलॉगस रिजन. म्हणजे हे आपण काय पाहतोय, त्याचे कॉमन पॉइंट्स आहेत दोघांचे. पुढचं काय पहा, crossing over occurs on homologous region of X and Y
क्रोमोसोम. क्रॉसिंग ओव्हर हे खूप महत्वाचं आहे परा. क्रॉसिंग ओव्हर जे आहे ते आपल्याला कुठं पाहायला मिळतं, तर होमोलॉगस रिजनवरती. क्रॉसिंग ओव्हर हे एक महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय हे आपण पुढे पाहणारच आहे. तर क्रॉसिंग ओव्हर ही जी प्रोसेस आहे ती कुठं होते क्रोमोसोममध्ये, म्हणजे एक्स आणि वाय क्रोमोसोममध्ये, तर होमोलॉगस रिजनवरती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स ऑन द होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोसोम. तर हे काही सिमिलर पॉईंट्स आपल्याला आपण क्रोमोसोममध्ये पाहिलेले आहेत, म्हणजेच एक्स आणि वाय क्रोमोसोममध्ये. तर त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं याच्यामध्ये, तर व्हॉट इज मीन बाय टिपिकल क्रोमोसोम पाहिलेला आहे आपण. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ क्रोमोसोम्स, दॅट इज मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक आणि टिलोसेंट्रिक. सेक्स क्रोमोसोम म्हणजे काय पाहिलं, सेक्स क्रोमोसोम म्हणजे काय पाहिलेलं आहे आपण. तर सेक्स क्रोमोसोम म्हणजेच काय, ॲलोसोम्स पाहिलं. ॲलोसोम्स म्हणजे सेक्स क्रोमोसोम. आणि सेक्स क्रोमोसोम कुठले असतात, दोन, तर एक्स आणि वाय सेक्स क्रोमोसोम. सेक्स क्रोमोसोममध्ये असणारे हे सिमिलर पॉईंट्स आहेत, हे लक्षात ठेवायचे. क्रॉसिंग ओव्हर कुठल्या पार्टवरती होतं, तर होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोसोम. बोथ क्रोमोसोम्स हॅव्हिंग होमोलॉगस अँड नॉन होमोलॉगस रिजन. त्याचबरोबर होमोलॉगस रिजनवरती सिमिलर जीन्स असतात आणि नॉन होमोलॉगस रिजनवरती डिसिमिलर जीन्स असतात. हे सिमिलर पॉईंट्स आहेत, हे डिसिमिलर पॉईंट्स आहेत, म्हणजेच आपण त्याला डिफरन्स बिटवीन एक्स आणि वाय क्रोमोसोम म्हटलेला आहे. तर महत्त्वाचं काय याच्यामध्ये, एक्स क्रोमोसोम कसा असतो, लॉंग असतो. वाय क्रोमोसोम बिकम शॉर्ट. एक्स क्रोमोसोम इज द मेटासेंट्रिक while the Y chromosome is acrocentric. हे लक्षात ठेवायचे. X chromosome contain more amount of euchromatin, less amount of heterochromatin. Y chromosome contain less amount of euchromatin and large amount of heterochromatin. सोपं लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर एक्स लिंक्ड जीन्स आर प्रेझेंट ऑन द नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोसोम. वाय लिंक्ड जीन्स अर्थातच वाय क्रोमोसोमच्या नॉन होमोलॉगस रिजनवरती असणार आहेत. त्याच्यानंतर नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोसोम कंटेन मोर जीन्स आणि नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोसोम कंटेन लेस अमाऊंट ऑफ जीन्स. तर अशा पद्धतीने हे एक्स आणि वाय क्रोमोसोम मधला डिफरन्स आहे. ही एक डेफिनेशन लक्षात ठेवायची. ॲलोसोम्स म्हणजे काय, आणि ही सोपी डायग्राम आहे एक्स आणि वाय क्रोमोसोमची इन ह्युमन बीइंग. तर अशा पद्धतीनं आपण क्रोमोसोमचं स्ट्रक्चर अभ्यासले, त्याचे टाइप्स पाहिले ऑन द बेसिस ऑफ सेंट्रोमियर पोझिशन आणि सेक्स क्रोमोसोम पाहिलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला लिंकेज म्हणजे काय पाहायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. नमस्कार.